सन्माननीय विजयजी मोकर एक ज्येष्ठ पत्रकार यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। स्वागतम आता स्वागतम सुस्वागतम। तमाम कबड्डी रसिकांच्या वतीनं या स्पर्धेच्या सर्व बातम्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला त्याबरोबर पत्रकारिता नात्यानं आपल्याला या ठिकाणी देण्यात जात आहे। गोपाल सर आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी महिला संघाचे दोन्ही सेमीफायनल चालू आहे। या सेमीफायनलमध्ये विजयी संघाने राऊंड सोडून जायचं नाही आहे। आपला फायनलचा सामना आणि कर्णधारांनी पुढे सामील झालेले आहे। जे विजयी संघ आहेत त्यांनी मैदान सोडायचं नाही। आपला फायनलचा सामना लगेचच सुरू करायचा आहे। या सूचनेचं पालन कोच मॅनेजर आणि कर्मचारी करायचं। धन्यवाद। या ठिकाणी पेठ तालुका महिला भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा तन्वीताई पाटील यांचा या ठिकाणी आत्महत्या झालेला आहे। समस्त या ठिकाणी क्रीडा समितीच्या आयोजनाच्या वतीने त्यांना सन्माननीय दिवच्या सरपंचताईंना मी विनंती करतोय त्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करावं आणि तन्वीताई पाटील यांना मी विनंती करतोय आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। आणि सजीच्या विद्यार्थी उपस्थित झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। नंबर 1 वर सामना रंगतोय तो महिला गटाचा अर्थात प्रथम सेमीफायनल कर्नाटक स्पोर्ट्स पनवेल जिंक देतोय तो बिंगेश्वर टीम या संघासोबत। तर क्रीडांगण नंबर 3 वर सामना रंगतोय अर्थात महिला गटातील सेमीफायनलचा सामना पनवेल स्पोर्ट्स क्लब पनवेल झुंज देतोय तो ओंकार वेशी या संघासोबत। दोन्ही 40 संघांना या ठिकाणी शुभेच्छा असतील। यातून या दोन्ही संघातून जो संघ जिंकणार आहे तो अर्थातच फायनलसाठी पावलं ठरणार आहे याची नोंद घ्यायची आहे। रसिक प्रेक्षकांसाठी सांगतोय क्रीडांगण नंबर 1 वर सामना रंगतोय तो कर्नाटक स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध भिल्लेश्वर किहीम पहिला सेमीफायनल। तर दुसरा सेमीफायनलचा सामना रंगतोय क्रीडांगण नंबर 3 वरती स्पोर्ट्स क्लब पनवेल झुंज देतोय तो ओंकार वेशी या संघासोबत। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी सरचिटणीस स्नेहजी मॅडम तुम्हाला विनंती असेल की सन्मान स्वीकारायचा आहे। तर ठाकूर मॅडमना विनंती असेल की त्यांना सन्मानित करायचं आहे। क्रीडांगण क्रमांक 6 वर आणि त्याचा सामना झाला। या सामन्यामध्ये श्रीगणी जिल्हा हा संघ 7 गुणांनी विजय झालेला आहे। अभिनंदन। धन्यवाद। तसेच व्यासपीठावर उपस्थित उद्योजकातील एक महत्वपूर्ण नाव श्री राकेश शहाजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी श्री भरत साळवी यांना विनंती करतोय की त्यांनी श्री राकेश शहाजी यांचा सन्मान स्वीकारल्याबद्दल राकेशजी शाह आपला पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो।
तसेच व्यासपीठावर उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव आमचे आदरणीय श्री किशोरजी कोटेकर यांचा देखील या ठिकाणी व्यासपीठावर आपण सन्मान करीत आहोत। तर मी गौरव पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी श्री किशोरजी कोटेकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्री किशोरजी कोटेकर यांना विनंती असेल त्याबद्दल धन्यवाद। विनंती असेल श्री प्रभाकर लोकल माननीय उपसरपंच वडाव यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। विनंती असेल माजी उपसरपंच वडाव श्री प्रभाकरजी मोकर यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। मंडप डेकोरेटर्स कमलाकर मात्रे व्यासपीठाकडे यायचं आहे। मंडप डेकोरेटर्स कमलाकर मात्रे व्यासपीठाकडे यायचं आहे। दररोज करावी आपल्याला खेळण्याकरता पहिला पुकार काळेश्री गावचे श्री प्रसाद पाटील यांनी व्यासपीठाकडे यायचंय। जवळजवळ करावी काळेश्री गावचे श्री प्रसाद पाटील दोन्ही संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि सेमीफायनलचा पहिला सामना खेळण्याकरता आपल्याला पहिला पुकार श्री गणेश जीवला नवतरुण करावी। विनोद म्हात्रे आणि महेश भोजे व्यासपीठाकडे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। क्रीडा नंबर 2 वरती पुढे स्वागत असणार आहे श्री मंगेश जांभेकर खास डोंबिवलीवरून इथे आलेले आहेत, त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करीत आहोत। तर विनंती असेल सुजित म्हात्रे यांना श्री मंगेश जांभेकर यांचा त्यांनी यथोचित सन्मान करायचा आहे। तर मंगेश जांभेकर यांना विनंती असेल आपला सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे। मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। सन्मान स्वीकारल्याबद्दल धन्यवाद श्री मंगेशजी जांभेकर। तर पुढील शुभ सन्मानाकडे आपण जातोय। श्री संजय कडे आपण यथोचित सन्मान करीत आहोत। तर मी श्री केडी पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। आमडोशी गावचे श्री संजय गोळे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे। मायेची शाल आठवण म्हणून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे। सन्मान स्वीकारल्याबद्दल श्री संजयजी गोळे आपलं मनपूर्वक आभार। बाहेर खेळतात तर पुढील शुभ सन्मान असणार आहे श्री सुधीर जांभेकर आमडोशी गाव यांचा। तर मी श्री बबन मांद्रे यांना विनंती करतोय की त्याने त्यांच्या हस्ते श्री सुधीर जांभेकर यांना सन्मानित करायचा आहे। तर सुधीर जांभेकर त्याचप्रमाणे स्वर्गीय विजय बाबूराव मात्रे छत्रपती पुरस्कार खेळाडू यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कडून फिरता चषक देणार आहे। संयोजकांकडून कायमचा चषक विजेत्या खेळाडूंना विजेत्या संघाला देणार आहे। तसेच महिला संघासाठी सुद्धा असेल। स्वर्गीय नर्मदा बाबूराव मात्रे यांच्या स्मरणार्थ विजय बाबूराव मात्रे यांच्याकडून फिरता चषक, त्याचप्रमाणे स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर खजिनदार रायगड जिल्हा
काही आहे याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच वडाव प्रभाकर मोकल यांचं देखील या व्यासपीठावर स्वागत झालेलं आहे. तर मी सुजित ठाकरे यांना विनंती असेल की त्याचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. हाँ तेच ना तसेच व्यासपीठावर उपस्थित ठाकूर तर स्वागत असणारे व्यासपीठावर श्री संजय कुमार ब्राह्मणे पोलीस निरीक्षक दादासाहेब पोलीस ठाणे यांचं देखील या ठिकाणी स्वागत आम्ही करतोय. तर विनंती असेल श्री मिलिंद पाटील यांना की त्यांनी आपल्या हस्ते त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे आणि विनंती असेल श्री संजय कुमार ब्राह्मणे यांना की आपला सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. पोलीस निरीक्षक म्हणून दादासाहेब पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले श्री संजय कुमार ब्राह्मणे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. मायेची शाल प्रेमाचं गुच्छ सन्मानची नदी. पुढील शुभसन्मान असणार आहे सुप्रिया पाटील ग्रामपंचायत सदस्य हमरापूर यांचा या देखील या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करीत आहोत. तर विनंती असेल सावंत मॅडम यांना विनंती असेल की त्यांनी त्यांना यथोचित सन्मान करायचा आहे. ह्याला पकड झाली तसंच व्यासपीठावर पुढील शुभसन्मान असणार आहे उंबरडेगावचे माजी उपसरपंच श्री संदीपजी पाटील यांचा देखील या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करीत आहोत. त्यांनी यथोचित सन्मान करण्यात आहे. लागलाय तो ओंकार वेशवी फाईट करतोय तो जय हनुमान देरण या संघाबरोबर कोण हरणार कोण जिंकणार आणि सेमीफायनल मध्ये कोण जाणार याच्याकडेच तमाम कबड्डी रसिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ते अर्थात क्रीडांगण नंबर 2 वरती क्वार्टर फायनल मधील अर्थात शेवटचा सामना क्रीडांगण नंबर 2 वरती होतोय. कसे काय आपल्याला दुसरा पुकार आपल्यासाठी दुसरा पुकार पहिली सेमीफायनल सुरू होणार आहे. श्री गणेश देवला पुकार आहे.
संपली होती. पहिल्या दिवसापासून आपण या ठिकाणी सांगत आलेलो आहोत की सोशल मीडियाच्या मार्फत आपण जे रील्स व्हिडिओ आणि फोटोज या खेळाडूंचे आणि सर्व संघांचे आपण या ठिकाणी पाहतो ते अर्थात नागवा 07 इंस्टाग्राम चॅनल तसेच वैकुंठ पाटील फॅन पेज यांच्या मार्फत आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद या चॅनलला लाभलेला आहे. अर्थात 2 लाख व्ह्यूज या महासंग्रामाच्या निमित्ताने या दोन्ही पेजेसला भेटलेले आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा नागवा 07 आणि वैकुंठ पाटील फॅन पेज यांचे या ठिकाणी आम्ही कौतुक करीत आहोत आणि रसिक मायबापांचा पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत. चावी लावली चावी ऑन कर मग निघल. उपोपांत्य फेरीचा शेवटचा सामना आपण पाहत आहात. ओंकार वेशवी प्रतिस्पर्धी झुंज देतो जय हनुमान धेरन. थोड्याच वेळात उपांत्य फेरीच्या लढतींना सुरुवात होईल. रसिकांना आतुरता लागलेली आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण उभा ठाकलेला आहे. व्यासपीठावर विराजमान रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी काम करत आहात. खरोखर आपलं सुद्धा धन्यवाद देतोय. मी विनंती करतोय राजा रसिकबाबा प्रेक्षकांनी आपल्या बाईक रस्त्यावर पार्किंग केलेल्या आहेत. त्यामुळे भरपूर ट्रॅफिक जाम झालेली आहे. मी विनंती करतो ज्यांनी ज्यांनी आपल्या गाड्या पार्किंग केलेल्या आहात आपल्या पार्किंगसाठी सोय उपलब्ध आहे. आपण निश्चितच मैदानामध्ये आपली पार्किंग करू. धन्यवाद. विनंती असेल आमचे वाशीगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री भार्गव अंबाजी पाटील यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठाकडे अहोरात्र या सामन्यांमध्ये आपण अविरात्र उन्हाची तमा न बाळगता अहोरात्र या सामन्यामध्ये मेहनत घेतली त्याबद्दल आम्ही तुम्हाला या ठिकाणी व्यासपीठावर बोलत आहोत. वाशीगाव खेळ तू लीड त्यांच्याकडे आहे. 5 मिनिटं येतील तर त्याला नाही बोलत नाही. जाम लोड आहे. पाय दुखत पाहिजे. रसिकांची अलोट गर्दी जिकडे बघावं तिकडे रसिक वर्ग पाहायला मिळतोय. परंतु रसिकांच्या मनातील सामने आता पाहायला मिळतील. अर्थातच उपांत्य फेरीचे सामने आता कोण होणार या स्पर्धेचा भाग्य विधाता. विजयश्री कोणाच्या गळ्यात माला घालणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. खरोखर रायगड जिल्ह्यातील तमाम आयोजकांनी सुद्धा लक्षात घ्यावं की दुपार सत्रामध्ये ही स्पर्धा चालू होते आणि जवळजवळ 8:30 ते 10 वाजेपर्यंत ही अंतिम सामना होईल. रसिक वर्ग तुम्हाला नक्कीच साथ देईल. मैदान क्रमांक 6 वर होणारा सामना पहिला सेमीफायनल श्री गणेश दिवला नवतरुण कारावी मैदान क्रमांक 6 वर होईल. श्री गणेश दिवला नवतरुण कारावी मैदान क्रमांक 6 आणि मैदान करून घ्यायचं आहे. हा कबड्डीचा नाद रसिक मायबाप प्रेक्षकांनी मैदान आवरून घ्या.
पंचप्रमुख आपण कृपया मैदान क्रमांक 6 साठी सामनाधिकारी द्या. ही रायगडची पंढरी आहे. रायगड जिल्ह्याला कबड्डीची पंढरी का म्हणतात याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपण पाहत आहात. काय करते टायमिंगचा काहीतरी काम गरम करताय. झालेला आहे परंतु जो विजयी संघ आहे त्यांनी 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर त्वरित मैदान क्रमांक 1 वर यायचा आपला फायनलचा सामना सुरू करण्यात येईल. फक्त 5 मिनिटाच्या विश्रांतीनं मैदान क्रमांक 1 वर या. काय समजत नाही बाहेर घ्या ना तू. माझं काम फार घाई केली. तू सांगा ना माहिती येणारच तो. आपण खूप विश्रांती घेतलेली आहात. आपण त्वरित मैदानावर गणेश दिवला नवतरुण कारावी या. पाहिजे तोच काढलं नाही मला काढलं आता घाई ना केली पाहिजे. नाही ठोक पाहिजे. पहिल्यांदा सामना 3 नंबरचा स्कोरशीट द्या. 3 नंबर निलेश पाटील अनिश पाटील आपण महिलांचा विजयी संघ मैदानातून जाऊ नका. लगेच फायनल सुरू होते. विजयी संघाने जायचं नाही. पनवेल स्पोर्ट्स पनवेल मैदान क्रमांक 1 वर या फायनल खेळण्यासाठी पनवेल स्पोर्ट्स पनवेल महिला
दिला फायनलपर्यंत आलेले आहेत आणि फायनलला गेलेले आहेत मैदान क्रमांक 1 वर बोनस नाही पंच आणि 5 मिनिटाच्या अवधीमध्ये मैदानात यायचं आहे आणि आपल्या प्रमुख सभाकडे चला थांबायला पाहिजे विनंती असेल कुणाली प्रकारची माळी यांना व्याज करण्याची विनंती करतो. थर्ड आहे माधुर